मित्रांनो, ह्या बाबाला बोलता येत नाही, चालता येत नाही, प्रमाणाच्या बाहेर जास्त अपंगत्व आहे. तर हे पंढरपूर रेल्वे स्टेशनपर्यंत कसे आले असतील? तर समजा रेल्वेनं बसून आले असं आपण समजू, पण त्यांच्या गावातनं रेल्वे स्टेशनपर्यंतचा प्रवास आणि रेल्वे स्टेशनमधून ह्या रोडपर्यंतचा प्रवास हे स्वतः मर्जीनं आले नाही आहेत, ह्यांना आणून सोडलेला प्रकार आहे. तर ह्या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ही तुम्हाला विनंती करतो. बोला, कुठलं गाव? त्या तुम्ही वर या पहिलं हळू त्यांना घ्या. वर वर येत आहे चालता येते तर मित्रांनो, पंढरपूर रेल्वे स्टेशन हे परिसर आहे. इथं गाड्यांचा असा भरपूर आवाज चालू आहे, म्हणून काही इथं आपल्याला जास्त बोलता येणार नाही. पण हे माऊली बेवारस अवस्थेत आपल्याला आढळलेत आणि या दादाने आपल्याला फोन करून बोलवले. तर त्यांचा आभार व्यक्त करतो आणि ह्या बाबांची माहिती आपण नक्की शेअर करूया. पण ह्यांना आता आधाराची गरज आहे. रेल्वेच्या अशा बुडाला जाऊन ते बसले होते आणि आजारी आहेत, अंगावर माशा बसल्यात, कपड्यामध्ये सगळे संडास वगैरे केलेले दिसते. तर आता इथं काही जास्त बोलता येणार नाही, इथं गाड्या चालू आहेत त्या. तर आश्रमला घेऊन जाऊ आणि तिथं जाऊन सविस्तर यांच्यासोबत चर्चा करू. आता काय आपल्याला यांच्यासोबत चर्चा करता येणार नाही, नाव गाव सगळं आश्रमला गेल्यावर विचारू यांना. जावा जाऊन जेवायला ते मिळते तिथे जावा. जेवायला ते धावकाला ते करते तुमचं, जावा घरी घरी तुमच्या जावा जेवायला ते आहे तिथं चढ चांगलं होते, जावा. बसा गाडीत मी आहे तुम्हाला. कोण आहे तिथं तुमचं? असं ते बसा गाडीत मी बोलतो, बसा. तर मित्रांनो, हा सोडून गेलेला प्रकार आहे का वारीत आल्यानंतर अशा प्रकारे बेवारस इथं राहिलेत, काय सांगता येत नाही. इथं आवाजाला पण प्रॉब्लेम आहे थोडा. आश्रमला जाऊन आपण यांच्याशी चर्चा करूया. कसला का तर आतमध्ये आतमध्ये जर कमवली पाहिजे, आतमध्ये पाय आतमध्ये घ्या. चला, धन्यवाद मित्रांनो. आश्रमला घेऊन जाऊ आणि डिस्कस चर्चा करू, कारण इथं गाड्या घोड्याच्या आवाजामध्ये काहीच कळलं नाही. तर डायरेक्ट आश्रमला जाऊया. तर मित्रांनो, अशा प्रकारे स्टेशन परिसरात म्हणजे जिथं माल वाहतूकचं गोडवान आहे, या ठिकाणी मालच्या गाड्या येतात आणि माल उतरलं जातं आणि अशा ठिकाणी ते होते. तर आता हे स्वतः मनानं आलेत वारीमध्ये आणि वारीमध्ये आल्यानंतर अशी अवस्था झाली का नेमकं आणून सोडलेले आहेत. हा प्रकार अजून आपल्याला समजला नाही. तर हा जर प्रकार समजला तर पुढचा पाठपुरावा पोलीस व्हेरिफिकेशन करू, नक्कीच करू आपण. तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा आणि आश्रमला जाऊन राहिलेली माहिती मी तुम्हाला शेअर करतोय. तर अशा प्रकारे आतल्या बाजूला स्टेशनच्या जिथं माल वाहतूक आहे, जे मालाच्या गाड्या वगैरे येतात, ह्या ठिकाणी ते होते. तर ह्या ठिकाणी म्हणजे असणं हे नॉर्मल नाहीये या ठिकाणी, कारण स्टेशन राहतं पलीकड, हे अलीकड कसे आले असतील. तर या सर्व बाबी नंतरचा भाग आहे. पण आले कसे ह्या मुद्द्यावर आपल्याला नक्कीच पोलीस व्हेरिफिकेशन करावं लागेल. आणून सोडले का स्वतःच्या मर्जीनं आलेत का दर्शनाला आल्यानंतर ही अवस्था झाली, या गोष्टीचा काय पाठपुरावा नाहीये आणि त्यांना बोलताही येत नाहीये. तर असू द्या, आता डायरेक्ट आश्रमकडे निघतोय. आश्रमला जाऊन राहिलेल्या गोष्टीची चर्चा करू, पूर्तता करू आणि नक्कीच पोलिसांना माहिती देऊन त्यांचा घरचा शोध घेण्याचा प्रयत्न करू. तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. हो माऊली,
गाव कुठलं तुमचं? गाव कुठलं गाव? हा कुठलं? तर उच्चार व्यवस्थित तोंडातले फुटत नाही आहेत. सगळं घाण कपड्यात केलेले आहे. सगळं माशा आतमध्ये फिरायला लागले. तुम्हाला दिसत असेल तर असू द्या, आपलं हे कामच आहे. पण एवढी वाईट अवस्था होणे म्हणजे साहजिक काम नाही आहे. आता ह्याची पूर्ण माहिती आणि पूर्ण पूर्तता करतोय आपण. पण तुमच्या इथलं कोण मिसिंग असेल, हरवलं असेल, नातेवाईक शोध घेत असेल, असं जर कुठं वाटत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. तर मित्रांनो, गादेगावला येऊन पोहोचले आपण आणि आश्रमला कसं यायचं तुम्हाला दाखवण्यासाठी एक छोटीशी इन्फॉर्मेशन शेअर करतोय. तर गादेगावमध्ये आल्यानंतर असं सरळ यायचं आणि पहिला असं एक दुसरा गतिरोधक लागतो. दुसरा गतिरोधक लागला की पहिला लेफ्ट घ्यायचा. पहिला लेफ्ट असा घेतला की असं बघा या ठिकाणी आलं की दुसरा लेफ्ट घ्यायचा. या ठिकाणी बरोबर इथं पिवळं कापड दिसेल तुम्हाला, इथनं दुसरा लेफ्ट घ्यायचा आणि या ठिकाणी आपलं आश्रम आहे. बघा असं सगळेजण बाहेर थांबले. ती आपलं चिंगचंग पण बाहेर थांबलाय. तर चला जाऊया, जास्त वेळ नका आलो होता. तर आश्रम मध्ये आलोय मित्रांनो. आपल्या सहकारी मित्राला बोलवलंय त्यांना गाडीमध्ये खाली घेण्यासाठी. या बाबा या या ठिकाणी आपलं आश्रम आहे मित्रांनो. तर एवढी बॅड अवस्था आहे त्यांची आणि एक तुम्हाला दाखवायचा एक प्रयत्न आहे. त्यांना अगोदर गाडीतून उतरू दे. गाड्यात तुळशीची माळ आहे. आणून सोडलंय का स्वतः आलेत ह्या गोष्टीची काय आपल्याला माहिती नाही. पण अगोदर आतमध्ये घेऊ आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न जास्त डीप करून दाखवत नाही. तर गाडीमध्ये त्यांनी तुम्हाला अशा प्रकारे दाखवतो की गाडीमध्ये असं शी केली त्यांनी. तुम्हाला दिसत असेल, लय जवळ दाखवत नाही पण असं गाडीमध्ये त्यांनी शी केलेली आहे. तर असू द्या, काय विषय नाही. पण अगोदर आश्रममध्ये घेऊन जाऊ आणि सविस्तर चर्चा करू त्यांच्याशी. स्वच्छ करण्याची गरज आहे, अशक्तपणा खरं भरपूर आहे. या तर मित्रांनो, आत घेत नाही तर त्यांना डायरेक्ट आंघोळ वगैरे घालू, कारण कपडे असे भरपूर घाण आहेत आणि कपडे घाण असले आणि शी केल्यामुळं अगोदर त्यांची स्वच्छता करू आणि स्वच्छता झाल्यावरच त्यांच्यासोबत चर्चा करूया आपण. तर अगोदर स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो त्यांची. तर मित्रांनो, आश्रममध्ये आलोय आणि आताच त्यांनी गाडीत येताना गाडीमध्ये शी केली, आणून बसवले. अगोदर स्वच्छ करू, मग काय असेल ती त्यांची माहिती शेअर करू. जवळ काय आधार कार्ड वगैरे काय गावतंय ते सुद्धा नक्कीच बघू. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. आता चालू आहे मित्रांनो आणि परिस्थिती लय घाण आहे, त्यामुळं बऱ्याच अशा गोष्टी व्हिडिओमध्ये मी दाखवू शकत नाही. पण आवरून वगैरे आंघोळ करून कपडे बदलून झाले की तुम्हाला नक्कीच दाखवतो. तर आधार कार्ड वगैरे काय जवळ सापडतंय का ते सुद्धा आपण नक्कीच बघतोय. तर मित्रांनो, जवळ कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट आढळून आले नाही. याचा अर्थ असाच होतोय की आणून सोडलं असेल का. तर हा का म्हणतोय मी बरं का, तर गैरसमज करून घेऊ नका. तर जवळ कुठलेही डॉक्युमेंट नाही म्हणजे असं तर शक्य होऊ शकत नाही. आधार कार्ड तर नॉमिनल माणसाजवळ असतो, कारण तिकीट काढायला किंवा फ्रीमध्ये तिकीट असतं त्याच्यासाठी. तर बघू काय कसं काय विषय होतंय. त्यांना आंघोळ वगैरे घालून त्याची चर्चा करू. तर मित्रांनो, आंघोळ घालायचं चालू आहे. आंघोळ वगैरे घालून झाल्यावर नक्कीच बाकीची माहिती आपण त्यांची घेऊया, कारण खूप कपड्यात घाण आहे. आंघोळ घालतो त्यांना आणि मग बाकीची माहिती तुम्हाला दाखवतो. लवकर घर सापडू दे, लवकर कोणतरी घ्यायला येऊ दे तुम्हाला. नक्कीच पांडुरंगा, लवकर यांचं घर सापडू दे रे देवा. वाईट परिस्थिती आहे, तर त्यांना गंध लावूया. पंढरपूर अनाथ आश्रममध्ये सध्या हे आधार घेत आहेत. स्टेशन परिसरात मी त्यांना घेऊन आलोय. प्रकृती नाजूक आहे, म्हणजे अशक्तपणा भरपूर आहे. रोडच्या कडाला किती दिवस राहिले तर माहीत नाही. तर डोक्याला थोडीशी जखम पण आहे. त्यांची ड्रेसिंग सुद्धा आपण नक्कीच करूया मित्रांनो. या इकडं पाया पडताय का अजून एकदा? बरं, पडा. असं द्या. या या इथं डोक्याला ड्रेसिंग करू. या इकडे या माऊली, या बसा इथं. ड्रेसिंग करू, डोक्याला जखम आहे तुमच्या. बसा इथं, बसा. ड्रेसिंग. तर मित्रांनो, जखम आहे डोळ्याच्या वर. त्या जखमेला ड्रेसिंग नक्कीच करावं लागेल आपल्याला आणि अशा प्रकारे औषध वगैरे लावूया. काय लागलं डोळ्याला? पडला काय? कुठं पडला?
औषध लावलंय त्यांच्या डोळ्याला, थोडी पट्टी पण लावायची गरजेचं आहे. तर मित्रांनो, डोक्याला थोडी जखम आहे, त्याची पट्टी सुद्धा आपण नक्कीच करतोय. तर डोक्याला जखम होती, त्याची पट्टी वगैरे आपण केलेली आहे. तर मित्रांनो, आंघोळ असेल, नवीन कपडे असेल किंवा डोक्याची ड्रेसिंगची पट्टी असेल, या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यात. आणि एवढी कपड्यामध्ये घाण केली होती, गाडीसुद्धा येताना त्यांनी घाण केली, पण अजूनपर्यंत त्यांना बोलता येत नाही असं निष्पन्न झाले. तर का ते बोलत नाही आहेत, त्यांच्याकडनं डायरेक्ट त्याच्याकडनं माहिती घेऊ. माऊली, हो माऊली, नाव काय तुमचं? हा, हा, गाव कुठलं गाव? हा, अनगर, नगर. तर बोलता येत नाही, तोंडातून उच्चार फुटत नाहीत. आता याच्यावरती आपण एवढंच करू शकतोय की त्यांचा जर घरचा पत्ता लागत असेल किंवा मिसिंग असतील, घरचे त्यांना शोधत असतील, तर कृपया करून मिसिंग दाखल असेल कुठलं गाव, गाव, हा, गाव कुठलं सांगा की मला. नाव कुठलं, गाव कुठलं, तुमचं नाव काय? पण तुम्ही स्वतः आलाय का तुम्हाला कुणी आणून सोडले? आणून सोडले का? कुणी आणून सोडलं? कुणी आणलं तुम्हाला? स्वतः आलाय तुम्ही? तर मित्रांनो, बोललेलं काय कळत नाही. तर कृपया करून कोणाचे मिसिंग असतील, हरवले असतील, तर कृपया करून त्यांच्या घरापर्यंत माहिती पाठवा. मिसिंग दाखल असेल तर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला मी माहिती देतोय. त्यांची मिसिंग दाखल असेल तर नक्की त्यांच्या घरचे आपल्यापर्यंत शोधत येतील. पण अशा प्रकारे वाईट अवस्थेत ते आपल्याला एवढ्या स्टेशन परिसरात रेल्वेच्या ब्रिजच्या तिथं, रेल्वेच्या खालच्या बाजूला सापडले, तर हे खूप मोठं दुर्दैव आहे. त्याच्यापेक्षा जास्त दुर्दैव म्हणजे त्यांच्याकडे कुठलेही ऑफिशियल डॉक्युमेंट नाही आणि गळ्यात फक्त तुळशी माळा आहे, एवढंच मला दिसतंय. दुसरं मला काहीच दिसत नाही त्यांच्याजवळ. त्यांना नाव घेता येत नाही, गाव सांगता येत नाही. कृपया करून यांच्या घरापर्यंत व्हिडिओ पाठवा. कळकळीची विनंती करतो. एक हरवलेला व्यक्ती तुमच्यामुळे घरी जाऊ शकतो. मित्रांनो, एक कळकळीची विनंती आहे. पांडुरंगा चिरणे पण प्रार्थना केली की पांडुरंगा यांच्या घरचा शोध लवकरच लागू दे. घरची सांभाळतात का तुम्हाला? मग कसं काय आला पंढरपूरला तुम्ही? पंढरपूरला काय आला तुम्ही? दर्शनाला, विठ्ठलाच्या दर्शनाला. बरं, झालं का दर्शन? आता घरी जायचं आहे का? घर कुठं आहे माहित नाही का? सांगता येत नाही. लिहिता येते का? लिहिता घरचं नाव लिहिता येते का? गावाचं नाव लिहिता येते का? लिहिता येते का तुम्हाला? तर मित्रांनो, काय बोलता येत नाही, लिहिता येते का विचारल्यावर काय अजून रिप्लाय येत नाही. पण आत्ता जर ज्येष्ठ आणले, हळूहळू पूर्ण माहिती आपण काढू. थोडं बोला, अशक्तपणा जास्त आहे त्यामुळे बोला येत नसेल किंवा तोंडाचा काहीतरी प्रॉब्लेम असेल तर बोलते लवकरच. पण आता मी जबाबदारी तुमच्यावर देतो. कृपया करून मनापासून विनंती करतो, त्यांच्या घरचा शोध लागण्यासाठी मदत करा. मित्रांनो, त्यांचा घरचा शोध लागला तर ते नक्कीच घरी जातील. आणि घरचा शोध लागण्यासाठी तुमच्याकडे विनंती करतोय, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. कोणाच्या घरातले, कोणाचे आई वडील, कोणाचे आजोबा हरवले असतील तर हे ते आहेत का याची खात्री करा. पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल असेल तर लवकरच शोध लागेल. पंढरपूर पोलीस स्टेशनला मी सुद्धा माहिती देतोय. कुठलं गाव तुमचं? सोलापूर, उस्मानाबाद. तर बोलता येत नाही. सोलापूरच्या अलीकडं पिनूर, पाटकुल, मोहोळ, तुळजापूर. तर असू द्या, आपण काय तर माहिती काढू. जास्त त्रास घेऊ नका तुम्हाला.
तर असू द्या मित्रांनो, माहिती मी शेअर करतोय त्यांची, तर व्हिडिओ जास्तीत जास्त त्यांच्या घरापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा. घरी जातील हीच पांडुरंगाची चरणी विनंती व प्रार्थना. आता संगोपन आपण करतोय, आल्या डायपर वगैरे घातले आंघोळ घालून, तर जे काय आता वय ते बघू, आणि त्रास जो होतो ते त्रासाची गोळीच होतं त्यांना डॉक्टरला दाखवून आपण नक्की देऊया. तर व्हिडिओ जास्तीत जास्त त्यांच्या घरापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा हीच विनंती. तर मित्रांनो, आराम करत आहेत ते सध्या, तर त्यांच्या घराचा शोध लागणं तितकंच गरजेचं आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हीच कळकळीची विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.